गुरुदेव डेअरी बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. काल आपण गाय आठवण्याचा काय दूध व्यवसायामध्ये महत्त्व आहे हे सांगितलं. दूध व्यवसायामध्ये गाय आठवणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तो झाल्याशिवाय दूध व्यवसाय पूर्ण होत नाही. कालच मी त्याविषयी विस्तृत चर्चा केली. गाय आठवणे म्हणजे गाईला संपूर्ण वेताची विश्रांती देणे. त्या काशाला विश्रांती होते आणि त्यातून ती कास हार्मोन चेंजमध्ये मोठी होते, फुगते आणि दुधाचं स्टोरेज चांगलं होण्याला मदत होते वेल्यानंतर. अशा पद्धती काल एक गाय आठवली. ही गाय 1 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी आठवलेली आहे. व्यवस्थित गाय आटलेली आहे. कास तिची चांगली फुगायला लागलेली आहे. आता ती कास फुगणार आहे, अजून फुगते आणि चांगलं दूध देते. आता याच्यामध्ये कसं असते, काशाला विश्रांती मिळाल्यामुळंच दूध वाढते, अन्यथा दूध वाढत नाही. काशाला विश्रांती नाही, गाईला विश्रांती नाही, तिचे दुधाचे अवयव व्यवस्थित तयार नाही झाले तर दूध वाढत नाही. अशा हिशोबानं आपण त्याची काळजी घेणे गरजेचं आहे. आता 2 महिने विश्रांती दिल्यानंतर गाय विते. आता 15 दिवसामध्ये ही गाय येईल, कास आणखी मोठी होणार आहे, त्यावेळेस ती दूध भरपूर देणार आहे. ज्या गायला विश्रांती चांगली मिळाली ती गाय नॅचरल डिलिव्हरी होते. तिचं झार अडकून राहत नाही, नैसर्गिकरित्या ती व्यवस्थित डिलिव्हरी होते. वास्तू चांगल्या पद्धतीने पोचलं जातं आहे. विश्रांती काळामुळे जर दूध बंद असेल तर तिची वाढ चांगली होते, तिचं वजन वाढतं, त्याबरोबर वासराचं पण वजन वाढतं. या 2 महिन्यामध्ये वास्तू चांगलं मोठं होतं. 30-35 किलोचं कालोड किंवा खोंड जे वासरू व्हायचं असेल ते होणे गरजेचं आहे. 30-35 किलो म्हणजे हेल्दी राहतं. मग ते पुढं भविष्यामध्ये ते मोठं होतं. जन्मतात छोटं बाळ जन्मलं, छोटं वासरू जन्मलं तर ते पुढं मोठं होत नाही. म्हणून विश्रांती काळ महत्त्वाचा आहे. आता याच्यानंतर गाय नैसर्गिकरित्या वेली तर ती वेल्यानंतर आपण ती काळजी फार महत्त्वाची आहे, कारण त्याच्यावर पुढचं वेत निर्भर आहे. वेल्यानंतरची काळजी घेतली, तिच्या गर्भाशयाची काळजी घेतली, कुठल्याही पाठची आपण 1000 किलोमीटर मोटरसायकल झाली, 2000, 4000 4 चाकी झाली तर आपण त्याचं सर्व्हिसिंग करतो. तसं त्याचं सर्व्हिसिंग करायचं. हे 9 महिने चाललेलं यंत्र आहे. मग याला काय करायचं, वेल्यानंतर 2 दिवस आपण इनोलान 250 मिली आणि गुळ अर्धा किलो, इनोलान 250 मिली गुळ अर्धा किलो, इनोलान 250 मिली गुळ अर्धा किलो, इनोलान 250 मिली गुळ अर्धा किलो असं 4 टाईम 2 दिवस द्यायचं. म्हणजे तिची एनर्जी भरून निघेल. इनोलान तिची घाण घुण पडायला मदत करेल, झार पडायला मदत करेल. ऑटोमॅटिक आयुर्वेदिक आहे, झार पडतो. पुन्हा 10 दिवस 100 मिली इनोलान देत राहायचं खुराकामधून. तिची राहिलेली घाणगुण पडत राहील आणि गर्भाशयाची पिशवी पूर्वपदार येईल. मोठी असणारी पिशवी एकदम छोटी होऊन जाईल आणि ज्यावेळेस गर्भाशयातली पिशवीतलं घाण बाहेर पडेल, क्लिअर होईल, इन्फेक्शन संपल, पिशवी लहान होईल, सूज कमी होईल, मगच गाय दुधारू येईल, अन्यथा गाय दुधारू येत नाही. त्याच्यासाठी गाभण काळातली जी ताकद आहे, जी ऊर्जा आहे ती त्यावेळेला वापरली जाते. वासरू बाहेर फेकण्यामध्ये लागणारी ताकद, जहार बाहेर फेकण्यामध्ये लागणारी ताकद, जी ऊर्जा आहे, जी एनर्जी आहे त्यावेळेस ती उपयोगी पडते. आणि मग 12 दिवसानंतर एकदा आपण लेक्झिन नावाचं औषध सोडतो आणि मग गाईच्या दुधाकडे वळतो आणि त्यावेळेस गाय दुधावर सुरू होतं चांगलं दूध. त्यावेळेस तिचं येत पुढचं वेताला ती दुधाला तयार होते. 15 दिवस वेल्यानंतरच्या 15 दिवसाच्या काळजीनंतर ती गाय तुम्हाला 45 दिवस 50 दिवसापर्यंत दूध वाढतं आणि 100 दिवसापर्यंत तुझं दूध स्थिर असतं.
आणि पुन्हा गाब गेलं तर ते दूध कमी होतं. ती जी एनर्जी आहे ती एनर्जीचं काम या 2 महिन्यामध्ये तिचं भरून निघाली पाहिजे आणि मग ती गाय वेली पाहिजे. आणि वेल्यानंतरची काळजी घेणं गरजेचं आहे. वेल्यानंतरची घेतलेली काळजी आहे त्यामध्ये दुधाचं वाढ चांगली राहते, दूध चांगलं राहतं, दूध स्थिर राहतं, जनावराची इम्युनिटी ज्याला प्रतिकारशक्ती म्हणतो आपण ती चांगली राहते. आणि अशा पद्धतीनं गाभण काळ आपलं ड्राय पिरियड चांगला, वेत चांगलं, वेताची काळजी चांगली, पुढच्या वेळेला गाभण जायची गॅरंटी चांगली आणि पुढच्या वेळेला गाभण म्हणजे आणखी पुढचं वेत चांगलं होणं असं एक चक्र आहे. हे चक्र आपण असं स्थिर ठेवलं पाहिजे, व्यवस्थित ठेवलं पाहिजे आणि अशा पद्धतीने ते गायीची सांभाळ केला पाहिजे. आणि गाय वेल्यानंतर काळजी ही महत्त्वाची आहे. तेवढंच वेत नाही घ्यायचं आपल्याला. कुठल्याही गायीचं माझ्याकडे 15-16 वेतं घेतो मी. आता ही गाय आहे, वाटत नाही तुम्हाला 5व्या वेताची आहे, 6व्या वेताची आहे, वाटत नाही, पण आहे. 20+ आहे, 22+ आहे, 12-10 लिटर दूध देते आरामात, काही तकतक नाही. आणि गाभण करामेची काळजी घेतलेली असते. मग त्याच्यामुळं गाय ही तयार आहे, हेल्दी आहे. बघा कसे जे स्नायू कसे आहेत. आणि अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी सांभाळावं आणि अशा पद्धतीनं हा व्यवसाय आपण फायदेशीर करावा असं आवाहन करतो. भेटूया पुढच्या भागामध्ये.